तर मंडळी अशा प्रकारे आपली आता पालखी यायची वेळ झालेली आहे. सगळेजणांना छान छान सगळेजण तयार झालेले आहेत मस्तपैकी. आणि मम्मी, मी आणि वहिनी, भाऊ, माझे मिस्टर, मुलगा सगळे मस्त छान रेडी झाले. त्याला सगळ्यांच्या घरातून पालखी फिरत फिरत आपल्या दारामध्ये येईलच पालखी. एक 10-15 मिनटामध्येच पालखी येईल. तर त्याच्या आधी आपण सगळं अंगण सकाळी मस्त सारून घेतलेलं आहे. मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे. छान छान मस्त तयार झालेली आहे मी. आणि थोड्याच वेळात आपली पालखी इथे त्याचं आगमन होईल. मग आपण पूजा करू, ओटी भरू, आपले जे काय देवाला मागणी आहे ते आपण मागणी करूया, चांगलं त्यांचा आशीर्वाद घेऊया. आणि पुढचा मग कार्यक्रम कसा आहे तुम्हाला मी दाखवेलच. तर पुढे तुम्ही व्हिडिओवरती लास्टपर्यंत नक्की राहा. चला मंडळी पुढे भेटूया. तर हे बघा इथे छान अशी मी रांगोळी काढलेली आहे मस्त. सकाळी मी अंगण सारून घेतलेलं शेणाने. काल पण मी छान असं अंगण सारवलं होतं. आज पण अंगण सारून घेतलं सकाळी. मस्तपैकी सगळी रांगोळी काढलेली आहे पूर्ण. आणि इथे आपली आता पालखी विराजमान होणार आहे. तर आपण इथे तयारी करून घेतलेली आहे. आणि आतमध्ये पण देवाची पूजा आपली झालेली आहे. आपण सगळी पूजा करून घेतलेली आहे देवाची. आम्ही नवीन देवारा आणलेला आहे घरी. म्हणजे आपला घरी देवारा नव्हता. तर म्हटलं ह्या वर्षी चला योग आलेला आहे देवारा न्यायचा. तर मी छानपैकी हा देवारा बनवून घेतलेला आहे. आणि त्याची आपण स्थापना परवाच्या दिवशी केली मस्तपैकी. आणि मिशोवरला काही वस्तू मागवलेल्या डेकोरेट करायला. तर ते इथे डेकोरेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळी तयारी झाली आहे आपली. आणि घर पण छान सजवलं आहे बघा. तर हे इथे मी थोडंसं डेकोरेशन केलं आहे छोटंसं असं. आपली पालखी बसणार आहे म्हणून. आणि इथे आपली पालखी बसणार आहे. तर पालखीचे आपल्याला जे खूर असतात खालचे ते धुवावे लागतात. त्यासाठी ते पाणी ठेवलेलं आहे. आणि अशा वेळी आपली पालखी सेल हे बघा. मम्मी आणि वहिनी तिथे पालखी आपली नाचवतच आहेत. तिथे दोघीजणी बघत बसलेले आहेत. तर आता थोड्याच वेळात पालखी आता पालखी यायची वेळ झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपली पालखी येणार आहे. तर आम्ही छान छान अशी इथे तयार झालेले आहोत. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की मी कशी दिसते आहे, माझी साडी कशी आहे, मी जे दागिने वेअर केलेत, नथ वेअर केले, त्यामुळे माझा हा साज कसा दिसतो आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता पालखी आपली थोड्या वेळातच येईल. पालखीची आपण वाट बघतो आहे. सगळी तयारी झालेली आहे आपली.
मंडळी तुम्ही बघत असाल, अशा प्रकारे पालखी आपल्या घरी विराजमान झालेली आहे. म्हणजे देव आपल्या घरी आलेले आहेत. आता आम्ही सगळेजण एक एक करून सगळे भावंड जे घरामध्ये आलेले आहेत, पाहुणे आणि बाकी सगळेजण आहेत, ते एक एक करून आम्ही सगळेजण आपल्या घरी आलेल्या देवाचा आशीर्वाद घेतो आहे. म्हणजे त्याच्या पाया पडतो आहे, हळद कुंकू वाहून नमस्कार करतो आहे. आपली मनातली इच्छा आपण देवाला सांगतो आहे, ती पूर्ण करण्याची इच्छा आपण त्यांना सांगतो आहे, विनंती आपण त्यांना करतो आहे. असं एक एक करून बघा सगळेजण आता पाया पडतील, हळद कुंकू वगैरे वाहतील. मग नंतर मग जे मनसणारे आहेत ते आपलं मनसतील. म्हणजे कोण ओटी भरतं आहे, कोण हातभेटीचं नारळ देतं आहे, कोणाचं नवस आहे, ते सगळं मनसतात. तर ते आपण पुढे बघूयाच व्हिडिओमध्ये. तुम्ही तसे व्हिडिओवरती राहा.
सुखाचा देव आणि सगळ्यांच्या पाठीशी उभी राग बाय माझ्या शहराला बाय माझ्या वशी आनंदरेकरांची थोरली मुलगी शिल्पा माते ही तुझी माहेर ऋषी नाही तिने माते तुझी ओटीवर आहे ती माते तुझी वटी तू मान्य करून घे त्या दोन्ही उभय त्याला माते चांगल्या तरी सुखपती तिच्या लेकरा नाही सुख तिच्या घरादारात संसार उद्योग धंद्यामध्ये माते चांगल्या तऱ्हेचा यश दे आणि त्याही माहेर ऋषीच्या पाठीशी उभी राग बाय माझ्या तुकाराम माझ्या वयाशी तुकाराम दरेकर माते त्याने हातचा नारळ ठेवलेला आहे तो माते नारळ तू मान्य करून घे त्या दोन्ही उभय त्याला सुख पाहिजे त्याच्या लेकरांनाही सुख पाहिजे त्याच्या घरादारात संसार उद्योग बाय माझ्या तुकाराम दरेकरांचा मुलगा शिवमध्ये गेल्या वर्षी 10वीला बसला होता तर माते 10वीतून असा नव्हे 10वीतून चांगल्या मार्काने 11वी गेल्यानंतर माते हा नवस तुझ्या समोर ठेवून त्यामुळे माते तू आता बाय त्याच्या मठीमध्ये आलेले आहेस तर माते तो 10वी मधून चांगल्या मार्काने पास झाला आणि 11वीला गेला त्याचा नवस तू मान्य करून घे त्यालाही सुख पाहिजे त्याच्या आईवडिलांना सुख पाहिजे म्हणजे वर्षावर्षी त्याला पास होते ना मानाचा मानपत्र एक हातबिटीचा नारळ एक पासोडा आणि पाव पेढे हा तुझ्याजवळ ठेवलाय तिने तुम्ही मान्य करून घे आणि त्यांचा असताना प्रपंच कुटुंब सुखाचा तुम्ही आम्हाला कुणी मारलं तुला इकडे 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 वाजवतो
श्री की पाणी भरायला पियायचं. पण तेवढ्यात आपले देव आले म्हणजे पालखी आली. तर असं म्हणतात की पालखी येत असताना खाली भांडी घेऊन पालखीच्या वाटेवर जायचं नसतं. म्हणून मम्मी परत आलेली होती आणि त्याच पावलाने आणि मम्मी घरी आली आणि हंडे वगैरे ठेवून दिले. तर दिवसभर पाणी नव्हतं घरामध्ये प्यायला. जे काय होतं ते आम्ही आता यूज केलं. कारण खूप पाहुणे घरामध्ये होते. आणि त्यानंतर मी आणि आई आणि श्री आम्ही विहिरीवरती तुम्हाला मागे दिसत असेल विहीर आहे. तर विहिरीवर आम्ही पाणी भरायला आता आलेलो आहे. आईला मी हंडा भरून दिला आहे. आई हंडा घेऊन गेली आहे पुढे. मी आणि श्री थांबलो. एक हंडाने कळशी भरून ठेवलेली आहे. तर मी पाणी पण आज काढलंय विहिरीतून आणि डोक्यावरनं हंडा घेऊन पण जाणार आहे. सो बघूया मंडळी हा आपला एक्सपिरियन्स कसा आहे. तुम्ही मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटतंय ते. आणि तुम्ही पण मला आय होप की तुम्ही पण खूप एन्जॉय करा हा व्हिडिओ. कारण की गावचं हे वातावरण, इथलं म्हणजे ही संस्कृती, पालखी घरात येणं, सकाळी शेणाने सारवणं मस्त, त्याच्यावरती रांगोळी काढणं, त्यानंतर पालखी आल्यावरती भरपूर सगळे पाहुणे मंडळी येणं, त्यांचं उठक-बैठक करणं, चहा-पाणी, दिव्याला सगळं नैवेद्य बनवणं, नंतर विहिरीवरती येऊन विहिरीतून पाणी काढून ते पाणी डोक्यावरनं कळशी घेऊन जाणं. इट्स अ व्हेरी म्हणजे काय म्हणावं मला असे शब्द नाही आहेत, असं एक्सपिरियन्स आहे इथला. खूप मी छान प्रकारे हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि तुम्हाला सगळं एक्सप्लोर केलेलं आहे इथलं सगळं. तर मला तुम्ही मंडळी नक्की सांगाल तुम्हाला कसं वाटतं. आता आई आलेली आहे इकडे आणि श्री पण येतो आहे. श्री चल ये. आम्ही हंडा कळशी भरून ठेवलेली आहे. तर आई हंडा भरेन आणि हंडा मी घेईन एक, कळशी श्री घेईन, आई मोठा हंडा घेऊन जाईल आणि अशा प्रकारे आम्ही पाणी काढून घेऊन जाऊ घरी. तर तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर मला नक्की सांगा आणि तुम्ही मग तुमच्या गावाला जाऊन असा एक्सपिरियन्स घेता का हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. चला मंडळी पुढे भेट. तर मंडळी अशा प्रकारे मी पाण्याचा हंडा घेऊन इथे आलेली आहे घरी आणि दिवसभर ही सगळी कामं झालेली आहेत. देव येऊन आपल्या घरी गेलेले आहेत म्हणजे पालखी आपल्या घरी येऊन गेलेली आहे. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला म्हणजे शिमग्याचा हा कार्यक्रम, घरी आपल्या पालखी येते, देव येते, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी पुन्हा भेटूया. बाय.